करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी यांना या ठिकाणी मत व्यक्त करण्याकरता मी माईक हँडओव्हर करतो. आजच्या अतिशय ऐतिहासिक म्हणेन मी, आणि मुख्यमंत्री महोदय मगाशी म्हणाले की अभियांत्रिकी चमत्कार, इंजिनिअरिंग मार्वल, खऱ्या अर्थाने अतिशय चॅलेंजिंग असा हा प्रकल्प. याचं 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपण लोकार्पण मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते केलंय. मी महाराष्ट्र दिनाच्या देखील आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आज या लोकार्पण प्रसंगी उपस्थित ज्यांनी आताच अतिशय विस्तारपूर्वक या प्रकल्पाची माहिती दिली ते आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमच्या सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री, दुसरे आमचे शिवेंद्र बाबा भोसले मंत्री, भरतशेठ गोगावले, आदितीताई तटकरे, मेघनाताई बोर्डीकर, खासदार सुनील तटकरे, श्रीरंगाप्पा बारणे, मिलिंद म्हैसकर आणि मनीषाताई म्हैसकर, अनिल गायकवाड, सर्वच MSRDCचे अधिकारी, नवयुगा आणि AFCONचे सर्व लोक आणि बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण ही जी काही मिसिंग लिंक नाही, आता काय कनेक्टिंग लिंक, मिसिंग लिंक नाही आता कनेक्टिंग लिंक आहे. कारण महाराष्ट्राच्या प्रगतीची आणि विकासाची लिंक मिसिंग झाली होती, ती आता आम्ही कनेक्ट केलेली आहे. त्यामुळे अतिशय हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मुंबई पुणे एक्सप्रेस जेव्हा झाला तो देशातला पहिला ॲक्सेस कंट्रोल रस्ता होता. आणि त्या काळामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नितीन गडकरी त्यावेळेस मंत्री होते MSRDCचे, त्यांना सांगितलं, अरे बाबा 8-8, 10-10 तास या घाटामध्ये आपल्याला रखडायला लागतं लोकांना. मग त्यावेळेस गडकरी साहेबांनी पुणे मुंबई एक्सप्रेस हा देशातला पहिला एक्सप्रेस केला. आणि त्याचं महत्त्व देखील आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जे 7-8 तास लागत होते ते 2-2.5 तासामध्ये मुंबई पुणे, पुणे मुंबई लोक डेली अपडाऊन करू लागले. आणि मगाशी मुख्यमंत्री महोदय म्हणाले की हा मिसिंग लिंक फक्त 7,000 कोटीचा आपण त्याला खर्च केला, पण त्याचं जे काही इकॉनॉमी आहे किती पटीने वाढेल. तशीच पुण्याची देखील वाढली, सर्व्हिस इंडस्ट्री आली, IT इंडस्ट्री आली, रिअल इस्टेट बूम झालं आणि मुंबई पुणे अगदी जवळ आलं. परंतु घाटामध्ये होणारी ट्रॅफिक जाम लोकांना डोकंदुखी होत होती आणि घाट जाममुळे त्यांना अमृतांजन बाम लावायला लागायचा. आता आपण या मिसिंग लिंकमुळे त्या डोकेदुखीवर मिसिंग लिंकचा रामबाण असा टायगर बाम हा उपाय केला. का टायगर व्हॅली पण आहे, टायगर व्हॅली आहे ना आपली गायकवाड. आणि त्यामुळे आता काही चिंता नाही आहे. थोडंसं आज झालं ते, पण ते आता डोकेदुखी संपून जाईल आणि आपलं हा रस्ता सुरू झाला की ज्या लोकांना आज त्रास झाला ते आपल्या सरकारला दुआ नक्की देतील आणि चांगलं म्हणतील. कारण हे चांगलं काम आहे, अतिशय चॅलेंजिंग असं काम आहे. तुम्ही मजुरांना धन्यवाद दिले, खरं आहे. या ठिकाणी सुरुवातीला एवढी उंची बघून मजूर पळून जायचे, अधिकारी पळून जायचे, त्यांना शोधून 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 पुन्हा आणायला लागायचं. त्यामुळे एवढ्या उंचावर काम करणं, 182 मीटर टायगर व्हॅलीच्या वरती वायाडक्टचं काम करणं सोपं नाही आहे. आणि त्याचबरोबर आता आपल्याला याला गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड असा जो रेकॉर्ड नोंद झालंय, सगळ्यात जगातला वायडेस्ट
टनेल आणि भारतातला सगळ्यात उंच वायाडक्ट अशी याची ख्याती आहे. आणि मुख्यमंत्री महोदय मगाशी म्हणाले की पूर्वीच्या लोकांनी म्हणाले होते की होणार नाही, रद्द केला होता. जे होणार नाही तेच आपण करतो, याला महायुती सरकार म्हणतात. आणि म्हणून चॅलेंज त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी स्वीकारलं, अधिकाऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं कसं झालं पाहिजे. आणि त्यावेळेस मग हे चॅलेंज स्वीकारलं आपण. मी त्यावेळेस MSRDCचा मंत्री होतो. मी बरेच वेळा इकडे आलो. ते काय आपलं ब्लास्टिंग करायला पण आलो, अनेक वेळा आलो आणि किती कठीण काम होतं हे आपण पाहिलं. पण तुम्ही मुख्यमंत्री होतात त्यावेळेस याला सुरुवात झाली आणि त्यावेळेस देखील मी मंत्री होतो MSRDCचा. आज लोकार्पणा प्रसंगी देखील तुम्ही मुख्यमंत्री आहात, मी उपमुख्यमंत्री असलो आणि तरी MSRDCचं खातं माझ्याकडे आहे. त्यामुळे हा योगायोग आहे की आम्ही केलेलं भूमिपूजन त्याच प्रकल्पाचं लोकार्पण देखील आम्हीच करतो, हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही सुरुवात केली, नंतर मग दुसरे लोक आले वर्क फ्रॉम होम वाले, मग त्याच्यामुळे थोडा थंड पडला. त्यांनी सगळ्यांना सांगितलं स्टे होम. पण त्यानंतर मग 4 वर्षापूर्वी आम्ही दोघांनी, जसा अभियांत्रिकी चमत्कार आहे तसा महाराष्ट्रामध्ये आम्ही दोघांनी चमत्कार केला आणि पुन्हा या रस्त्याला 4 वर्षापूर्वी मुख्यमंत्री मी असताना परत जोर लावला. आणि मग आम्ही दोघांनी मिळून या मिसिंग लिंकला ज्या ज्या काही अडचणी होत्या त्या दूर केल्या. मला आपल्याला सांगताना या प्रकल्पाची एवढी जी काही अडचण आणि जे काही चॅलेंज होतं ते मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं. MSRDC आणि ज्यांनी हे काम केलं ते फार त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. कारण या प्रकल्पामुळे फक्त या मुंबई पुणे हा वेळ वाचणार आहे 30-40 मिनिटं. फक्त मुंबई पुण्याचंच नाही तर पुढे सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणाऱ्या लोकांना देखील फायदा होणार आहे. घाटामध्ये दरडी कोसळत होत्या, त्यावेळेस घाट जाम होत होते, आता तोही आपला प्रश्न मिटणार आहे. तसं आपण त्याला सेफ्टी नेट लावून बंद केलेलं आहे. पण आता हा मिसिंग लिंक, कनेक्टिंग लिंक झाल्यामुळे या ठिकाणी त्याचाही फायदा होईल. आणि मला आनंद आहे की बाळासाहेबांच्या संकल्पनेतून हा रस्ता त्यावेळेस नितीन गडकरी साहेबांनी केला. पूर्ण करताना देवेंद्रजी आणि मी आहे. आणि बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तच, त्या वर्षातच हा मिसिंग लिंक पूर्ण होतोय, याचा आनंद आहे, याचा आनंद आहे. आणि याचा फायदा वेळ वाचणार आहे, इंधन वाचणार आहे, प्रदूषण कमी होणार आहे, अपघात कमी होणार आहेत. आणि हे सगळं जे आहे, आणि हे सगळं करत असताना या ठिकाणी आपण जे काही लोकांना याचा फायदा होणार आहे, लोक या रस्त्याने येतील, त्यामुळे घाट सेक्शन जो आहे पूर्ण अवॉइड होईल आणि लोकांना अगदी सुखकर या ठिकाणी मार्गक्रमण करता येईल. आणि म्हणूनच हा एक अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प, कारण अनेक प्रकल्प आपण तुमच्या काळात सुरू केले, मध्ये अडचणी आल्या, मग त्या आपण दूर केल्या. मग आपण काही प्रकल्पांचं आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते उद्घाटन केली, लोकार्पण केली, भूमिपूजन केली. किती प्रकल्प आहे. आपण या ठिकाणी मागे हा काम सुरू असताना आपण विजिट करायला आलो, पाहणी करायला अजितदादा त्यावेळेस होते आपल्या सोबत. आणि अजितदादा देखील, आपण एकाच गाडीत बसलो होतो आणि ते देखील या प्रकल्प, कारण त्यांना पुणे आणि मुंबई त्यांचा महत्वाचा विषय आहे आणि त्यांना देखील एक अप्रूप होतं की या मिसिंग लिंकचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे. आणि तेही त्यावेळेस म्हणाले एवढं मोठं चॅलेंजिंग काम जे आहे हे आपलं सरकार करतंय, MSRDC करते, याबद्दल त्यावेळेस देखील त्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या होत्या. आणि म्हणून मला PWDचे आपले म्हैसकर आहेत,
मनीषाताई होत्या पहिल्या, आता यांच्याकडे आहे. तुम्ही वाटून घेतलंय, अदलाबदली केली. त्यामुळे तुम्हाला देखील धन्यवाद दिले पाहिजे, कारण MSRDC वर मंत्री पण आहे तिकडे आपले शिवेंद्र बाबा. आणि म्हणून जे काम न होणार आहे ते काम कसं होईल हे आपण करणारे लोक आहोत. समृद्धी महामार्ग पण असेल किंवा आणखी काही जे काही प्रकल्प आपण स्वीकारले आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते पूर्ण केले, यासाठी सर्व टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर या टायगर व्हॅलीमध्ये मुख्यमंत्री महोदय जे वन्य प्राणी आहेत त्यांच्यासाठी देखील मी त्या दिवशी आलो होतो. पाण्याची व्यवस्था काही लोकांनी, पत्रकारांनीच विषय काढला, ते देखील आपल्या लोकांनी त्याची व्यवस्था आणि त्याचं नियोजन करण्याचं सगळी प्रक्रिया पार पाडतायत. कारण शेवटी वन्य प्राणी पाणी नसल्यामुळे मग रस्त्यावर यायचे आणि अपघात व्हायचे. आणि म्हणून अतिशय पर्यावरणपूरक आणि एवढा मोठा प्रकल्प असताना पर्यावरणाला कुठेही बाधा न येऊ देता हा प्रकल्प पूर्ण करण्याचं चॅलेंज या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांनी स्वीकारलं. मोपलवार त्यावेळेस होते, मोपलवारांनी देखील त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे. आता अनिल गायकवाड यांनी आणि त्यांच्या टीमने खूप चांगलं काम केलं. शेवटी इच्छाशक्ती आपली असली पाहिजे आणि सरकार पूर्णपणे खंबीरपणे पाठीशी उभं राहिलं की अशा प्रकारचे अतिशय म्हणजे चॅलेंजिंग असे प्रकल्प आपल्याला पूर्ण करता येतात, ज्याचा लाखो करोडो लोकांना फायदा होतो. डिझेल बिझेलचं सगळं बचत तर आपण दर दिवशीच मला सांगितलं की 1 कोटीपेक्षा जास्त बचत होणार आहे आणि इंधनामध्ये. त्यामुळे हा फायदा जो आहे आणि हा प्रवास जो आहे हा सुखकर होईल. आणि अतिशय तुम्ही त्याबद्दल सगळं विस्तीरपणे सांगितलंय. अतिशय सुरक्षित हा टनेल देखील केलाय. कुठेही अपघात होऊ नये, अपघात झाल्यास त्याचं नियोजन काय, या सगळ्या बाबींची खातरजमा केलेली आहे. सगळं तंत्रज्ञान जे आहे अद्ययावत वापरलेलं आहे. टेक्नॉलॉजीचा एक आविष्कार आपण इथं पाहू शकतो. आणि म्हणून मी पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी यामध्ये सहकार्य केलंय सगळ्यांचं योगदान आहे. हा एवढा मोठा प्रकल्प एकट्या दुकट्याचा होऊ शकत नाही. त्यामुळे ज्या ज्या हातांनी यामध्ये हातभार लावलेला आहे त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि अतिशय कोविड असताना देखील त्याचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम आपल्या अधिकाऱ्यांनी केलं, आपल्या MSRDC विभागाने केलं, PWD विभागाने केलं. आणि त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. मुख्यमंत्री महोदयांना देखील सांगू इच्छितो की आपण सुरुवात केलेले प्रकल्प पूर्ण करण्याची संधी आपल्या सरकारला मिळते. आणि म्हणून भूमिपूजनही आपण करतो, लोकार्पणही आपण करतो. हा देखील एक रेकॉर्ड आहे, आगळा वेगळा रेकॉर्ड आहे. हा, त्यामुळे नाही म्हणून हे सगळं काम करतो आम्ही. म्हणून लोकसभा विधान बोलणार नव्हतो. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीलाच लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे आपण काम करत राहू. जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहील, कारण जनतेसाठीच आपलं सरकार आहे. आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणूनच हे असे प्रकल्प सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद देणारे आहेत. पुढचं आपण जे ॲक्सेस कंट्रोल ग्रीड देखील आपण करतोय. महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर 7-8 तासाच्या वरती लागता कामा नये, अशा प्रकारचं देखील नियोजन आपण केलंय. समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई 18 तास 20 तास लागायचे, आज 7 तासामध्ये नागपूर ते मुंबई, मुंबई ते नागपूर असा प्रवास होतो सुसाट. आणि त्यामुळे पुण्याचा देखील असाच सुसाट प्रवास होईल, सुरक्षित होईल, अशा प्रकारचा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. आणि सगळ्यांना धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय सुनेत्राताई पवार यांना विनंती.